कसं आहे माहिती आहे का, सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात परिस्थिती अवघड झालेली आहे. कारण की अनेक तरुणांचे लग्नाचे वय होऊन जात आहेत, मात्र तरी सुद्धा त्यांना नोकरी मिळत नाहीये. याच्यामुळं अनेक तरुण आणि अनेक पुरुष परेशान आहेत. कारण की नोकरी लागण्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे आणि शिक्षण घेत असताना शिक्षण पूर्ण करू करू आणि नोकरी लागूपर्यंत त्या पोरांचे वय वाढत आहेत. मग हे नोकरी मिळवण्याच्या नादामध्ये एकीकडं वय वाढतंय आणि दुसरीकडं लग्न होत नाही. मग एकीकडं वय वाढलं तरी आणि नोकरी न मिळालं तरी त्यांचं लग्न होत नसल्यामुळं असे तरुण पुरुष मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहेत. पण मात्र दुसरीकडं ज्यांची लग्न झालेली आहेत ते तरी सुखी आहेत का, समाधानी आहेत का, किंवा त्यांचा संसार सुखाचा होतोय का, असा देखील प्रश्न आता निर्माण होतोय. कारण की राज्यामध्ये आणि देशामध्ये घटस्फोटाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि असं एका सर्वेक्षणामधून समोर आलेलं आहे. नेमकं घटस्फोटाचं प्रमाण का वाढलंय, कशामुळे वाढलंय, हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता राज्यामध्ये देशामध्ये घटस्फोटाचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि घटस्फोट घेणारे जे महिला आणि पुरुष आहेत त्यांचं जे वय आहे ते 31 वर्षीय महिला आणि 36 वर्षीय पुरुष असे साधारण यांच्या वयोगटामध्ये घटस्फोटाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, असं नॅशनल फॅमिली हेल्थच्या सर्वेक्षणामधून समोर आलेला आहे. आणि हा जो आकडा आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये 18.7% वाढलेला आहे. म्हणजे तो आकडा आता घटस्फोटाच्या प्रमाणाचा 18.7% झालेला आहे. आणि एवढे लोक लग्न झाल्यानंतर घटस्फोट घेत आहेत. मग घटस्फोट घेण्याचे कारण काय काय आहेत या गोष्टींचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये घरगुती हिंसाचाराच्या ज्या घटना आहेत त्या अत्यल्प आहेत, कमी आहेत. पण मात्र दुसरीकडं नवरा बायकोचं एकमेकांसोबत पटत नसल्यामुळं, नवरा बायकोचं एकमेकांसोबत जमत नसल्यामुळं आणि तिसरं कारण म्हणजे विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत असल्यामुळं एकतर पुरुषाचं बाहेर लफडं चालू आहे, नाहीतर महिलेचं बाहेर लफडं चालू आहे. अशा पद्धतीच्या घटना लग्नानंतर घडत असल्यामुळं सुद्धा घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे, असं सुद्धा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. मग आता हे लग्नानंतर लफडे वाढण्याचं प्रमाण का वाढलंय? कारण की हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि याच मोबाईलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांसोबत आणि अनवळखी लोकांसोबत बोलणं आता सोपं झालेलं आहे. क्षणात एखाद्याला फोन जातो, एखाद्याचा प्रोफाईल आवडतो, त्याच्यावर मेसेज करणं, चॅटिंग करणं, एकमेकांना समजून घेणं आणि लगेच एकमेकांच्या प्रेमात पडणं आणि एकमेकांसोबत अशा पद्धतीनं संबंध ठेवणं, हे प्रमाण सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणूनच परेशानी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळं लग्न झालेले जे आहेत ते सुद्धा परेशान आहेत आणि ज्यांची लग्न झाली नाहीत ते सुद्धा परेशान आहेत. अशी बिकट परिस्थिती राज्यातल्या आणि देशातल्या तरुणांवर, पुरुषांवर, महिलांवर आणि मुलींवर सुद्धा आलेली आहे. आता या सगळ्या गोष्टींना फक्त मोबाईलच कारणीभूत आहे का इतरही कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत? या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर एकीकडं मोबाईल तर कारणीभूत आहेत, पण मात्र दुसरीकडं मुली, महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात शिकल्यामुळं आणि त्यांच्या सुद्धा ज्या मागण्या आहेत, डिमांड आहेत, या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं ते त्यांच्या नवऱ्यापेक्षा जास्त कमवत आहेत, नवरा कमी कमवत आहे. आज सुद्धा काही घटनांमध्ये, काही प्रकरणांमध्ये कारणं दिलेली आहेत. पण मात्र या गोष्टींमध्ये एकमेकांसोबत न जमल्याचे प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे आता असं एकमेकांसोबत का जमत नसेल, कशामुळे जमत नसेल, ते अगदी स्पष्टपणे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.